हाय. प्रकरण तिसरे, मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूमी उपयोजनाची माहिती घेणार आहोत. भूमी उपयोजन मानवाने भूमीचा किंवा जमिनीचा विविध कार्यासाठी केलेला वापर म्हणजे भूमी उपयोजन होय. आपण आपल्या सभोवताली परिसराचे निरीक्षण केले तर आपणास खालीलप्रमाणे भूमीचा वापर विविध कार्यासाठी दिसून येईल. बाजूच्या चित्रामध्ये काही गोष्टी दाखविण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यामध्ये आपल्याला दिसत आहे की शाळा, त्यामध्ये मुलं खेळत आहे ग्राउंडवर. महाविद्यालयाचा परिसर, बगीचे, विविध वस्तूंचे उपयोगी असे दुकाने, शेतीखालील जमीन, म्हणजेच आपण आपल्या गरजेप्रमाणे भूमीचा वापर हा करीत असतो. गरजा पूर्ण करीत असताना ह्या भूमी उपयोजन म्हणजेच मानव आपल्या गरजा पूर्ण करीत असताना सभोवतालच्या परिसरात बदल घडवून आणत असतो. भूमीचा वापर तो विविध पद्धतीने करीत असतो, जसे रस्ते, इमारती, बगीचे, मैदाने, विहिरी, कालवे, तलाव, शेतीखालील जमीन, इमारतीमध्ये सुद्धा भूमीचा वापर मानव निवासासाठी, व्यवसायासाठी, उत्पादनासाठी, मनोरंजनासाठी, कारखाने अशा विविध गरजा पूर्ण करण्यासाठी करीत असतो. यातूनच मानव वस्ती, ग्रामीण वस्ती, नगरे, उपनगरे, महानगरे असा आपल्या परिसराचा विकास करीत जातो. प्रत्येकाचे कार्य हे निरनिराळे असते आणि कार्यानुसार त्या प्रदेशाचा विकास घडून येत असतो. यासाठी आपण एक छोटस उदाहरण घेऊ, आपल्या अमरावतीमधलंच आणि आपल्या महाविद्यालयाच्या शेजारच. आपण जर आपल्या महाविद्यालयाच्या परिसराचा विचार केला तर लक्षात येईल की शेजारीच असलेले जिल्हा स्टेडियम येथे पूर्वी टेकडी होती. कालांतराने हा महाविद्यालयाचा परिसर असल्याने अमरावती महानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा व सभोवतालच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धेसाठी आल्यानंतर निवासाची, पिण्याच्या पाण्याची, वसतिगृहाची सोय व्हावी, जेणेकरून संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या खेळाडूवृत्तीला प्रोत्साहन मिळावे, असे जिल्हा स्टेडियम व क्रीडा प्रबोधिनी येथे तयार केले. म्हणजेच मानवाने उपलब्ध भूमीचे उपयोजन कसे केले हे आपल्या लक्षात आले असेलच. काळाप्रमाणे मानवाच्या गरजा बदलतात व उपलब्ध भूमीच्या उपयोजनात सुद्धा बदल घडून येतो. ह्या स्लाइड मध्ये आपण आपल्या टेक्स्टबुक मधला करून पहा याचं चित्र बघतो आहे. यामध्ये दिले आहे की शिक्षकासह कृती वर्गात करा, परंतु आजच्या परिस्थितीप्रमाणे आपले वर्गाचे कार्य हे सुद्धा इंटरनेटवर चालत आहे. तेव्हा आपण म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरासभोवतालचा नकाशा गुगल सर्च वर मिळवून त्याची प्रिंटआउट घ्या किंवा स्क्रीनशॉट घेऊन आपल्या मोबाईलवर त्याचा अभ्यास करून, म्हणजेच आपला परिसर आपल्याला माहित असतोच, त्यात कुठे कोणाचे घर आहे, दवाखाना कुठे आहे, रस्ता, मंदिर, दुकाने, भाजीचे दुकान, चौक, हे सर्व आपल्या रोजच्या ओळखीचे झालेले असतेच. त्यांना पुस्तकातील तक्त्यात सुचवल्याप्रमाणे रंग भरून तो नकाशा आपल्या गुगल क्लासरूमवर सबमिट करा. याशिवाय या नकाशाचे वाचन करून ती माहिती, जसे इमारतीचा प्रकार, परिसरातील भूमी कोणत्या कार्यासाठी वापरली आहे आणि सर्वात जास्त भूमी कोणत्या कार्यासाठी वापरली आहे याची नोंद करा. हे कार्य प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतंत्र करून क्लासरूमवर सबमिट करायचे आहे. आता बघूया आपण भूमी उपयोजनाचे वर्गीकरण. आपल्या ह्या स्लाइड मध्ये दोन चित्र तुम्हाला दाखविलेले आहे, त्याचं पूर्ण निरीक्षण करा. वरच्या चित्रामध्ये तुम्हाला ग्रामीण भाग दिसतो आहे
एका गावाचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या गावाच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की लोकांनी आपल्या छोट्या छोट्या झोपड्या बांधल्या आहे राहण्यासाठी आणि छोटे छोटे कच्चे रस्ते दिसत आहे. त्याच्या मागच्या बाजूला तुम्ही बघता आहे की तो परिसर काही झाडांनी व्यापला आहे. त्यानंतर हा लोकांच्या शेतीने व्यापलेला आहे. म्हणजेच ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये त्यांच्या गरजा ह्या फार कमी असतात आणि सर्वात जास्त भूमी ही शेतीने व्यापलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी ह्या चित्रावरून आपल्याला लक्षात येते की यांचा प्रमुख व्यवसाय हा कृषी आहे. तर खालच्या चित्रामध्ये नगराचे चित्र तुम्हाला दर्शविलेले आहे. ह्या नगराच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की उत्तुंग अशा इमारती, त्याच्याजवळ छोट्या छोट्या पण इमारती आहे, रस्ते दिसतात आहे. म्हणजेच या ठिकाणी कृषी हा प्राथमिक व्यवसाय केला जात नाही, तर द्वितीय, तृतीय आणि चतुर्थक व्यवसाय प्रामुख्याने केला जातो. तर आता आपण वळूया भूमी उपयोजनाचे वर्गीकरण. ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते. ग्रामीण भागात भूमी उपयोजनाचा बराचसा भाग शेती व्यवसायाशी निगडित असतो, तर नगरातील भूमी उपयोजन निवास व विविध व्यवसायाशी निगडित असते. यानंतर आपण भूमी आच्छादन व भूमी उपयोजन या दोन मध्ये काय फरक आहे याचा विचार करू. भूमीवर असणारे प्राकृतिक घटकांचे आवरण म्हणजे भूमी आवरण होय. तर भूमी उपयोजन म्हणजे मानवाने भूमीचा किंवा जमिनीचा विविध कार्यासाठी केलेला उपयोग म्हणजे भूमी उपयोजन होय. भूमी आच्छादनामध्ये वने, पाणी, बर्फ, वाळू, खडक, डोंगर, पर्वत इत्यादीचा समावेश होतो. यामध्ये मात्र भूमी उपयोजनामध्ये मात्र घरे, उद्योग, शेती, वाहतुकीचे मार्ग इत्यादींचा समावेश होतो. भूमी आच्छादन हे नैसर्गिक असते, तर भूमी उपयोजन हे नैसर्गिक क्रियांमुळे घडून येते. भूमी आच्छादन मानवाच्या गरजा पूर्तीसाठी उपयोगी पडते, तर भूमी आच्छादनाचा वापर मानव आपल्या विविध गरजा भागविण्यासाठी करीत असतो. भूमी आच्छादन प्रदेशानुसार बदलते. भूमी आच्छादनात विविधता आढळून येते, जसं डोंगराळ प्रदेश, जंगल, पर्वतीय प्रदेश, शुष्क वाळवंटी प्रदेश इत्यादी. तर भूमी उपयोजनामध्ये प्रदेशातील भूमी आच्छादनाचा परिणाम मानवाच्या भूमी उपयोजनावर दिसून येतो. जसा तो प्रदेश खनिज संपत्तीने समृद्ध असेल तर त्या ठिकाणी मोठमोठ्या उद्योगांची निर्मिती होते इत्यादी. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की तुम्ही तुमच्या परिसराच्या निरीक्षणावरून सुद्धा आपल्या असे लक्षात येते की भूमीचा वापर विविध पद्धतीने केला जातो. नदी, झाडे ही नैसर्गिकरित्या जमीन व्यापतात, तर रस्ते, इमारती या मानवाकडून जमिनीवर बांधल्या जातात. ग्रामीण भूमी उपयोजन याच्यामध्ये आपण बघितलंय की ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये कृषी व्यवसाय हा प्रामुख्याने केला जातो, परंतु कृषी व्यवसायामध्ये सुद्धा विविध प्रकार आहेत. जसं वनशेती हा पहिला प्रकार आपल्याला येथे दिसतो आहे. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही बघा वनशेतीचे चित्र दर्शविले आहे. त्यानंतर बिगर शेती ही सुद्धा दाखविलेली आहे. त्यानंतर ओसार व अनुत्पादक भूमी ही सुद्धा ह्या चित्राच्या माध्यमाने तुम्हाला त्याची कल्पना यावी म्हणून दर्शविलेले आहे. तर सुरुवातीला वन म्हणजे आपण लक्षात घेऊ की जेव्हा आपण सहज सुद्धा जेव्हा बाहेर निघतो
तेव्हा आपला परिसर सोडल्यानंतर, आपलं शहर सोडल्यानंतर काही भाग हा जंगलाने व्यापलेला आपल्याला आढळून येतो. या ठिकाणी विविध प्रकारचे, म्हणजे त्या ठिकाणी जशी नैसर्गिक परिस्थिती असेल त्याप्रमाणे वृक्ष वाढलेले आपल्याला आढळून येतात. म्हणजे आणि हे जे जंगल आहे, हे जंगल सरकारच्या मालकीचे असते. मात्र आपण या ठिकाणी वनशेतीचा विचार करू. जो चित्रामध्ये जी वनशेती दर्शविली आहे त्या चित्राचा आपण विचार करू की वनशेती अशाच ठिकाणी केली जाते ज्या ठिकाणी नदीच्या काठावर जी शेती असते, नाल्याच्या काठावर जी शेती असते किंवा एखाद्या बंधाऱ्याच्या काठावर शेती असते. अशा शेतीला पुराचा फार मोठा धोका असतो. कारण आपला जो मोसमी हवामानाचा प्रदेश आहे त्यामध्ये विशिष्ट कालावधीतच पाऊस पडतो. म्हणजे संपूर्ण वर्षाचा 90% पर्जन्यवृष्टी ह्या विशिष्ट कालखंडात होत असते. म्हणजेच येथे पुराचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. मग शेतकऱ्याची जर शेती नदीच्या काठावर असेल, नाल्याच्या काठावर असेल, तिथे जर त्याने निव्वळ पीक घेतले म्हणजे गहू, हरभरा किंवा तूर, कापूस, ज्वारी असे जर कडधान्याचे किंवा रोप पिकाचे पीक घेतले तर ते पीक वाहून जाण्याचा मोठा धोका असतो. म्हणून शेतकरी अशा ठिकाणी वनशेती करतो. वनशेतीमध्ये अशीच वृक्षांची तो निवड करतो की जेणेकरून कालांतराने त्याची काही त्याला मोबदला मोठ्या प्रमाणात मिळू शकेल. जसं सागाची शेती, बांबूची शेती, असे भरपूर असे भरपूर वृक्षांच्या जाती आहे की जे आपल्याला रोख किंमत देऊ शकतात. आणि ह्या शेतीमुळे त्या ठिकाणच्या जमिनीची सुपीकता सुद्धा टिकून राहते आणि जमिनीची धूप ही थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते. ह्या वनशेतीमुळे त्याच्या बाजूला जी शेती आहे त्या शेतीची सुद्धा नासाडी होणे थांबते. कारण हे वृक्ष येणाऱ्या पुराचे पाणी थांबवून ठेवून त्या ठिकाणी जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर थांबविण्यास मदत करत असते. म्हणून वनशेती ही काळाची गरज आहे आणि त्या ठिकाणी नैसर्गिक धूप ही मोठ्या प्रमाणामध्ये थांबविल्या जाते. त्यानंतर आहे बिगर शेती. बिगर शेती म्हणजे वस्ती, ग्रामीण नागरी, पायाभूत सोयी, रस्ते, कालवे इत्यादी, उद्योग, दुकाने इत्यादींचा समावेश या वर्गात होतो. द्वितीय व तृतीय व्यवसायात होणाऱ्या वृद्धीनुसार या श्रेणीतील उपयोजनात वाढ होते. म्हणजे जे शेतकरी ह्या गावामध्ये शेती करतात त्यांच्या पायाभूत ज्या गरजा असतात, त्यांची झोपडी, त्यांचे घर, त्यांचे छोटे छोटे रस्ते, जनावरांचे रस्ते, त्याशिवाय गावामध्ये कालवे बांधले जातात, छोटे छोटे उद्योग असतात, उद्योगधंदे उभारले जातात. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुकानांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. म्हणजे शेतीवर आधारित छोटे उद्योग म्हणजे द्वितीय व तृतीय व्यवसाय या ठिकाणी उभारल्या जातात. त्यासाठी जी भूमी व्यापली जाते त्याला बिगर शेती खालील भूमी असे म्हणतात. त्यानंतर आहे, याशिवाय आपण बिगर शेतीचा आणखी थोडेसे काही मुद्दे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करते की बिगर शेती म्हणजे ज्या ठिकाणी मानवी वस्ती किंवा मानवाच्या पायाभूत गरजा भागविण्याकरिता जे बदल केले असतात, उदाहरणार्थ रस्ते, कालवे, शिवाय द्वितीय व तृतीय व्यवसाया गरज असलेले भूमी उपयोजन केले जाते त्याला बिगर शेतीखालील भूमी उपयोजन असे म्हणतात. ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय असतो व या व्यवसायातच सर्वात जास्त लोकसंख्या गुंतलेली असते. त्याला पूरक असेच व्यवसाय येथे उभारले जातात.
त्याखाली जी भूमी व्यापली जाते त्याला बिगर शेतीमध्ये भूमी उपयोजन असे म्हणतात. तिसरं आहे ओसाड व अनुत्पादक भूमी. उंच सखल डोंगराळ भूमी, ओसाड वाळवंट, घळीयुक्त भूमी याचा समावेश ओसाड किंवा अनुत्पादक वर्गात होतो. जी भूमी कृषी व्यवसायाखाली कोणत्याही प्रकारचे तंत्र वापरून आणता येत नाही अशी भूमी या प्रकारामध्ये येते. म्हणजेच ज्या भूमीवर कृषी तंत्राचा वापर करूनही कृषी व्यवसाय करता येत नाही त्याला अनुत्पादक किंवा ओसाड भूमी म्हणतात. कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला मेंढ्या शेळ्या चरताना दिसून येत आहे. परंतु हे चित्र सूचीपर्णी किंवा समशीतोष्ण कटिबंधामधलं आपल्याला लक्षात येत आहे. परंतु गायरान म्हणजे काय याची कल्पना तुम्हाला सर्वांना येण्यासाठी हे चित्र मी दाखविलेलं आहे. तर बघूया, गायरान किंवा कायम चराऊ जमीन ही प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते. अशी जमीन फारच थोड्या प्रमाणात खाजगी मालकीची असू शकते. ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन पंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचे साधन असते. पाचवा आहे किरकोळ वृक्ष पिके वनराई जमीन, जी निव्वळ लागवडीखाली नसलेली. निव्वळ लागवडीखाली म्हणजे ज्यामध्ये आपण ज्वारी कापूस तूर अशी पीक घेतो त्याला म्हणतात निव्वळ लागवडीखाली. आणि ज्या शेतीमध्ये ज्या क्षेत्राचा समावेश निव्वळ लागवडीखाली नसतो म्हणजेच फळबाग फळे झाडाखाली क्षेत्राचा यात समावेश होतो. या क्षेत्रातील बहुतेक जमीन ही खाजगी मालकीची असते. सहावं आहे पिकाऊ अनुत्पादक जमीन. 5 वर्षापेक्षा अधिक काळ पडीक असलेली कोणतीही जमीन लागवडीखाली न आणलेली पड या प्रकारामध्ये मोडते. ही जमीन कोणत्याही वेळेस भर घालून तिची गुणवत्ता वाढवून लागवडीखाली आणता येते. 7वं आहे चालू जमीन. 1 वर्ष किंवा त्या लागवडीखाली नसलेली जमीन या क्षेत्रात येते. जमिनीला जाणीवपूर्वक पड ठेवण्याची शेती पद्धतीमुळे या क्षेत्राची निर्मिती होते. पड ठेवलेल्या काळात जमीन नैसर्गिकरित्या पुन्हा कसदार बनते किंवा तिला सुपीकता प्राप्त होते. चालू पड शिवाय पड जमीन ही सुद्धा लागवडी योग्य जमीन असते. जी जमीन 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी काळ पड राहते ही या प्रकारामध्ये मोडते. तथापि कोणतीही लागवडी योग्य जमीन 5 वर्षापेक्षा जास्त पड राहिल्यास ती लागवड योग्य अनुत्पादक जमीन या वर्गात मोडते. 9वं आहे निव्वळ लागवडीखाली क्षेत्र. प्रत्यक्ष लागवड केलेली व उत्पादन घेतलेले आहे असे शेतीखालील क्षेत्र त्यालाच निव्वळ लागवडीखालील क्षेत्र म्हणतात. बाजूच्या चित्रामध्ये आपण ज्या शेतामध्ये पीक उभा आहे असं चित्र बघतो आहे यालाच निव्वळ लागवडीखालील क्षेत्र म्हणतात. या सर्व विवेचनावरून आपल्या असं लक्षात आलं असेल की ग्रामीण भागातील भूमी उपयोजनाच्या वर्गीकरणावरून आपल्या लक्षात आले असेल की ग्रामीण भागात सर्वात जास्त भूमी आणि लोक शेती व्यवसायात गुंतलेली असते. येथे बाकी व्यवसाय हे पूरक असतात. आता बघू नागरी भूमी उपयोजन. बाजूच्या चित्रामध्ये एका नगराचं चित्र मी दाखविलेलं आहे. याचे आपण प्रकार बघू. पहिला आहे निवासी क्षेत्र. माणसाने स्वतःच्या निवासासाठी बांधकाम केलेले क्षेत्र याला निवासी क्षेत्र म्हणतात. दुसरं आहे औद्योगिक क्षेत्र. अशी जमीन जेथे कोणत्या ना कोणत्या वस्तू निर्मितीचे कार्य चालते, जेथे लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतात त्याला औद्योगिक क्षेत्र असं म्हणतात. तिसरं
संस्थात्मक क्षेत्र, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, मुख्य कार्यालय, छावणी इत्यादीच्या कार्यासाठी व्यापलेली जमीन, या जमिनीचा वापर वरील कार्यासाठी केला जातो. चौथा आहे मनोरंजनाखालील क्षेत्र, नागरिकांच्या मनोरंजनाची साधने उपलब्ध असलेली जमीन. येथे नागरिक मनोरंजन किंवा करमणुकीसाठी जातात. उदाहरणार्थ खेळाचे मैदान, बाग, सिनेमागृह, नाट्यगृह इत्यादी सर्वांचा समावेश मनोरंजनाखालील क्षेत्रामध्ये केला जातो. नंतर येतं वाहतूक. या जागेचा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी होतो. यामध्ये विमानतळ, रेल्वे स्थानक, रस्ते, नैसर्गिक बंदर, लोहमार्ग इत्यादींचा समावेश होतो. बाजूच्या चित्रामध्ये वाहतुकीचे साधन आणि वाहतुकीचे प्रकार दर्शवण्याचा मी प्रयत्न केला आहे. रेल्वे मार्ग आहे, रस्ते मार्ग आहे, जलवाहतूक सुद्धा यामध्ये दर्शविलेली आहे. सहावं आहे व्यापारी क्षेत्र. नागरी क्षेत्र ज्या जमिनीवर पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होते असे क्षेत्र. हे क्षेत्र निवासी क्षेत्रातही आढळते. काही ठिकाणी मात्र असे क्षेत्र विविध प्रकारचा माल मिळविण्याच्या दृष्टीने एका ठिकाणी केंद्रित झालेले आढळतात. उदाहरणार्थ केंद्रीय व्यापारी क्षेत्र. बाजूच्या चित्रामध्ये मात्र मी मोठ्या महानगरांमध्ये, आजकाल सर्व शहरांमध्ये आपल्याला मोठे मोठे मॉल दिसून येतात. त्या मॉलचं चित्र दाखविलेलं आहे, ज्या ठिकाणी शहरामधील बहुतेक लोक आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू विकत घेण्यासाठी आपल्याला जमलेले दिसत आहे. सातवं आहे रेखांकित किंवा सीमांकित भूखंड. हे मोकळे भूखंड असतात ज्याचा वापर इमारतीच्या बांधकामासाठी केला जातो. हे क्षेत्र प्रामुख्याने नागरी क्षेत्राच्या सीमेवर आढळते. वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे कृषीखालील जमिनीवर या क्षेत्राचे अतिक्रमण होते. आठवं आहे संमिश्र भूमी उपयोजन. बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला संमिश्र भूमी उपयोजन दर्शविण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यामध्ये दोन वेगवेगळ्या बिल्डिंगचा चित्र तुम्हाला दाखविलेले आहे, ज्या ठिकाणी लोक राहण्यासाठी पण त्या घरांचा वापर करत आहे, खाली मार्केटचा सुद्धा वापर करत आहे. तर बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला IT सेक्टर दिसत आहे, मल्टिप्लेक्स दुकाने पण दिसत आहे आणि राहण्याची घरं पण दिसत आहे. म्हणजे संमिश्र भूमी उपयोजन म्हणजे काय हे दर्शविण्याचा मी ह्या चित्रामध्ये प्रयत्न केला आहे. एखाद्या क्षेत्रात जेव्हा संमिश्र भूमी उपयोजन असते तेव्हा विभिन्न प्रकारचे भूमी उपयोजन या क्षेत्रात एकत्रित पाहावयास मिळते. निवासी, व्यावसायिक, औद्योगिक या प्रकारचे भूमी उपयोजन एका क्षेत्रात एकत्रितपणे आढळून येते. अशा क्षेत्रामध्ये घरे, व्यवसाय, दुकाने, शाळा, दवाखाने मोकळ्या जागी एकाच ठिकाणी असू शकतात. आतापर्यंत आपण ग्रामीण आणि नागरी भूमी उपयोजन बघत होतो. तर यावरून आपल्याला नागरी भूमी उपयोजनामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की प्राथमिक व्यवसायावर आधारित द्वितीय, तृतीय, चतुर्थक व्यवसाय प्रामुख्याने केले जाते. येथील भूमी उपयोजनाचे वर्गीकरण त्यानुसार आपल्याला दिसून येते. आता बघूया आपण ग्रामीण, नागरी, झालर क्षेत्र. ग्रामीण व नागरी क्षेत्रामध्ये भूमीला ग्रामीण, नागरी, झालर क्षेत्र असे म्हणतात. या क्षेत्रात ग्रामीण आणि नागरी अशी दोन्ही वैशिष्ट्ये आढळतात. हे क्षेत्र वेगळे नसून या दोघांमधील संक्रमण क्षेत्र असते. या क्षेत्राची सरमिसळ दोन्ही बाजूनी आपल्याला झालेली असते. ग्रामीण, नागरी, झालर क्षेत्रातून अनेक नागरिक शहराच्या मध्यवर्ती भागाकडे त्यांच्या कार्यालया किंवा आर्थिक संस्थांमध्ये कामासाठी येतात. यासाठी ते
वाहनाने प्रवास करता ज्यावेळेस नागरी भागाच्या वाहनाबरोबरच विस्तारही वाढतो त्यावेळेस याला नागरी प्रसारण असे म्हणतात. ग्रामीण नागरी झालर क्षेत्रात ग्रामीण व नागरी असे दोन्ही प्रकारचे भूमी उपयोजन आढळते. झालर क्षेत्राची रचना ही गुंतागुंतीची असते. या भागात दोन प्रकारच्या प्रशासकीय सेवा आढळतात. उदाहरणार्थ ग्रामपंचायत आणि नगरपालिका. झालर क्षेत्राजवळील नागरी क्षेत्र स्वतःची ओळख घालवून बसते. प्रत्यक्षात ही नगरे मोठ्या शहरात विलीन होऊन जातात व ते मोठ्या शहराच्या भौगोलिक प्रदेशाचेच भाग बनतात. मोठ्या शहरापासून दूर असलेली नगरे मात्र स्वतःची ओळख सांभाळून राहतात. त्या नगरांचे प्रश्न सुद्धा वेगळ्या स्वरूपाचे असतात. हे प्रश्न प्रामुख्याने सोयी सुविधा वाहतुकीचे असतात. या सोयी या भागात कमी दर्जाच्या असतात असे आपल्याला आढळून येते. झालर क्षेत्रातील ग्रामीण भागातही काही प्रमाणात विविधता आढळते. शेतीसाठी वापरात असलेली जमीन निवासी क्षेत्रात किंवा औद्योगिक क्षेत्रात परावर्तित होते. काही वेळेस पूर्णतः ग्रामीण भाग तसाच राहून तो भाग शहरांशी केवळ नागरिकांच्या राहण्यासाठी व शहरात रोजच्या प्रवासासाठी वापरला जातो. नागरी झालर क्षेत्राच्या पुढे ग्रामीण झालर क्षेत्र असते. या भागातील ग्रामीण भाग काही प्रमाणातच नागरीकरणाने संक्रमित झालेला आढळतो. याशिवाय आणि थोडी काही उदाहरणं देऊन मी तुम्हाला झालर क्षेत्र समजून सांगण्याचा प्रयत्न करते. झालर क्षेत्राची जी माहिती आपण बघितली त्याशिवाय अमरावतीचे उदाहरण घेऊन हाच मुद्दा आपण समजून घेऊ. बडनेरा, कठोरा, शेगाव, नवसारी ही स्वतंत्र ग्रामीण भाग पूर्वी होते. मुख्य शहरांना हे वाहतुकीच्या साधनांनी जोडले असल्या कारणाने येथे जलद वाहतूक निर्माण होऊन मुख्य शहरामध्ये वसाहती तयार करण्यास जागेची टंचाई निर्माण झाल्याने या भागात लोक राहायला लागले. हळूहळू येथे लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मार्केट तयार झाले, म्हणजेच दुय्यम व्यवसाय निर्माण झाले. येथून लोक कामाकरिता शहराच्या मध्यवर्ती भागात येणे जाणे करू लागले व येथील कृषीखालील क्षेत्र इमारती, रस्ते, बगीचे याकरिता वापरले गेले. तर त्यानंतर असलेल्या ग्रामीण भागात शहरातील मोठ्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून कृषीमध्ये उत्पादन घेऊ लागले. जसे भाजीपाला, फळे, फुले, दुग्धोत्पादन, कुटीर उत्पादन असे व्यवसाय या शेतीमध्ये प्रामुख्याने केले जाऊ लागले. ज्या प्रदेशाला आपण ब्लॅक कॉटन सॉइल म्हणून संबोधतो त्या ठिकाणची सत्य परिस्थिती तेथे वातीला सुद्धा गावात कापूस मिळत नाही. याचाच अर्थ आपण मला सांगायचा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल की हा प्रदेश शहराच्या विकासासोबत आपली ओळख गमावून गरजेप्रमाणे उत्पादन घेऊन आपला विकास घडवून आणत आहे. अशा प्रकारे झालर क्षेत्राची निर्मिती होत असते. यानंतर आपण बघू उपनगरे. महानगरांच्या सीमांवर लहान आकाराची नगरे, लहान शहरे किंवा मोठी शहरे असतात. अशा नागरी क्षेत्रास उपनगरे म्हणतात. उदाहरणार्थ भांडूप, कल्याण, विरार इत्यादी मुंबई महानगरांची उपनगरे मानली जातात. ही सर्व लहान मोठी नगरे मुंबई शहराच्या विकासाच्या परिणामाने वाढलेली आहे. याचप्रमाणे वाकड, हिंजवाडी ही पुण्याची उपनगरे आहेत. या ठिकाणी उपनगरांमध्ये मोठ्या उद्योगांना पूरक अशा उद्योगांची उभारणी केली जाते.
उपनगरे ही उद्योगधंद्यांच्या विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेतून उपनगरांची निर्मिती होत असते. आपण संपूर्ण जगातील महानगरांचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल न्यूयॉर्क, लंडन, मुंबई इत्यादी सर्व महानगरांमध्ये बंदरांचे ठिकाण, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असल्या कारणाने येथे उद्योगांचे मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण झाले आहे. जगातील प्रमुख IT सेक्टर सुद्धा तयार झाले आहे की जग त्यासोबत जोडले गेले आहे. या ठिकाणी अनेक मजली इमारती बांधूनही राहण्यास जागा शिल्लक नाही किंवा येथे मुख्य उद्योगाला लागणारे छोटे पाय तयार करणारे उद्योग उभारणेही शक्य नाही, कारण जागेच्या किमती पेलवणाऱ्या नाही. जागा सुद्धा शिल्लक नाही. त्या कारणाने उद्योगांचे विकेंद्रीकरण करून उपनगरांची निर्मिती झालेली आपल्याला आढळून येते. अशा प्रकारे उपनगर म्हणजे काय आणि उपनगरांची निर्मिती का होते हा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल. पुस्तकामध्ये आपल्याला हा करून पहा असा तक्ता दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या समस्यांना तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो शहराचा भाग असेल, एखाद्या नगराचा भाग असेल किंवा ग्रामीण भागाचा जो भाग असेल त्या ठिकाणी तुम्हाला खालील दिलेल्या 6 समस्या तुम्हाला दिलेल्या आहे. याशिवाय सुद्धा अनेक समस्या तुम्हाला येऊ शकतात, जसे आर्थिक समस्या, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, पायाभूत सोयी सुविधा, शासकीय व प्रशासकीय, याशिवाय अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल किंवा तुमच्या कुटुंबाला सामोरे जावं लागत असेल, त्या सर्व समस्या तुम्हाला त्याचे आर्थिक ह्या कॅटेगरीमध्ये वर्गीकरण करून त्या समस्या तुम्हाला लिहायच्या आहे. शिवाय त्याचे उपाय सुद्धा तुम्हाला सुचवायचे आहे. असं हा तक्ता तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या शेवटी एक होमवर्क म्हणून, गृहकार्य म्हणून देत आहे. तर आजच्या या सर्व विवेचनावरून तुम्हाला भूमी उपयोजन म्हणजे काय आणि भूमी उपयोजनाचे वर्गीकरण, उपनगरांची निर्मिती आपल्याला समजली असेल अशी अपेक्षा करते. आणि या ठिकाणी आपले 3रे प्रकरण संपले आहे. कुणाला काही डाऊट असेल तर त्यांनी कमेंट्स बॉक्स मध्ये पाठवावे. धन्यवाद. थँक्यू.